जाऊन आलं पाहिजे 250 किलोमीटर. तुम्हाला यायचं बिचारीला माहितीच नाही मी कुठे चाललोय, काय करणार आहे. तिला असं वाटतंय मी असं कामासाठी काहीतरी चाललोय, तर मी चाललोय. इम्पॉर्टंट काय असतं, उद्या रिटर्न यायचे कपडे, फेस वॉश, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. बस मिळाली पाहिजे आणि एसी बस मिळाली पाहिजे. काका, सातारा शिवशाही शिवशाही नाहीच लागत का? कराड पण नाही रात्री सगळ्या? ओके, काय करू, पुण्यापर्यंत जाऊ काय? शिवनेरी घेतली तर ती आतमध्ये पुण्यात जाणार स्वारगेटला संध्याकाळी आणि मग ते खूप उशीर होणार का नाही. तर इट इज बेटर की तू आता जी मिळेल ती कर, नाहीतर मग हायवेला उतर. सो आय एम फिगरिंग आउट. नाही, देवाचा हात तर आहे माझ्यावरती. मला जे मिळालंय डायरेक्ट हायवे टू हायवे सातारा. 478 ऑलमोस्ट 253 किलोमीटर करणारे एका मटन थाळीसाठी अचानक भयानक लागले. सबस्क्राईब करा तुम्ही. 3:20 मजबूत ट्रॅफिक. अजून पनवेल पण नाही सोडलंय आम्ही. तुम्ही विचाराल की मी गाडी का नाही काढली. मटन खाऊन ड्राईव्ह करायचं नसतं बाय द वे. झोप लागते, ऍक्सिडेंट होऊ शकतं. 4:30 झालेले आणि आम्ही आता खालापूरवरनं निघतोय. सुसाट मित्र मंडळ. मला सुद्धा ते नकोय की मी एवढा लांब आलो आणि ते बंद असेल. तुम्हाला काय वाटतं? मला पर्सनली असं वाटतं की लाल परीला एमिरेट्स घोषित करावाई, पण खेचली भाई. मला वाटलं फक्त मुंबईतच भरतं. प्रॉब्लेम येणार नाही असं होणार कसं? मला मुतायला आलीये भाई, मेजर थंड झालोय मी, मेजर. मी फायनली मोकळा झालेलो आहे. चहा नको आता प्यायला, पण महाराष्ट्र परिवहन दिसतो क्रेझी. $250 किलोमीटर प्रवास केलाय त्या एका मटण थाळीसाठी. वाव, फक्त ना ते बंद नसलं पाहिजे यार. 20 मिनिटात बस स्टँडला येता येईल का? कुठल्या? आपल्या साताऱ्याच्या. तू कुठे? आनेवाडी सोडलं बाई. तू बोलला ना आनेवाडी सोडल्यानंतर कोर्ट मिळत. अरे भाई, निघताना तरी कॉल करायचा. अरे अचानक भयानक आलोय रे. फायनली आलो भाई साताऱ्याला. मला असं वाटतं की 250 किलोमीटर प्रवास करून एक थाळी खाण्यासाठी फक्त येणारा पहिला आणि ओनली माणूस मीच असेल. वेलकम टू सातारा. 8:46 ला सातारा बस स्टँडला टच. भाई क्रेझी. काय बोलतो भाई, पुण्यात येऊन स्वारगेटला थांबून ये ना. पण मी आतून आलोच नाही. आपण तूच बोला ना डायरेक्ट स्वारगेट पकडली म्हणून. नाही, पकडणार होतो पण मी हे ना गॉड्स फेवरेट चाइल्ड. काय सातारा 9 वाजता झोपतो तिथेच बंद मॅनिफेस्ट कर, ते चालू असं. शनिवार आहे भाई. असं हिडन स्पॉट सारखं हे असं फेमस नाहीये. मला आता चॅलेंज काय माहितीये का व्हिडिओ मध्ये, की ठीक आहे चल 250 किलोमीटर आलो, पण जर ते बंद असलं. ऑलरेडी आम्हाला झाले लेट आणि त्यातनं साताऱ्यातल्या अतिक्रमणामुळे सगळे रस्ते बंद आहेत. ही आई शपथ, हा बोलतो अजून पाऊण तास आहे. मी साताऱ्यात राहून मला ही जागा माहित नाही. शपथ भाई, मग तुम्ही ह्या गोष्टीवर सबस्क्राईब केलंच पाहिजे. सरळ तेच नाव आहे सिद्ध टेक असं नाव आहे. 250 किलोमीटर ज्या गोष्टीसाठी मी आलोय ते चालू आहे बाई. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. बघा आम्ही दोघंही मटण खाणार होतो. मी बोललो गॉड्स फेवरेट चाइल्ड. नाही होणार, एक पण नाही होणार व्हिडिओ साठी. एक पीस शप्प सांगतो, एक सुका पीस. बघा मी काय म्हणतोय, चिकन द्या दोन्ही पण, फक्त जर रस्सा मटणाचा द्या आणि एक पीस एक. भाटुपामध्ये अमय सोबत खूप व्हिडिओज केलेत.
आणि मी खूप क्रेझी मटन खाल्लंय आणि माझ्या आयुष्यातलं बेस्ट, वन ऑफ द बेस्ट मटन मी इथे खाल्लेलं आहे. आणि ह्यांचं अळणी आय स्वेअर. तू खाल्लं इकडे आधी? फर्स्ट टाइम. आता अळणी आलाय गेस आपल्याकडे. आपलं अळणी आहे का हे? आमचं आहे का? आमचं नाही ना. नाही आमचं नाही, आमचं नाही. त्यांची आळणी खूप बाप आहे. हाच रिव्ह्यू आहे बाय द वे. तो रिव्ह्यू देत नाहीये, हाच रिव्ह्यू आहे. तुला अनिश माहिती आहे आपला अनिश इव्हेंट वाला? हा. त्याने किती प्यायला असेल हे? 3 वाटी 4 वाटी. 8. आईच्या गावात थांबतच नाही. बाप अळणी ना आयुष्यातलं टॉप 3 अळणी पैकी मला असं वाटतं सेकंड असेल. फर्स्ट कुठलं असेल हे मी आता नाही सांगणार. त्यासाठी सबस्क्राईब करा. हे एवढी वाटी दिसते, हे वन ऑफ द रिझन्स आहे मी इतक्या लांब आलोय. हे एवढं तरी तुम्हाला बोलू, माझ्या घरापासून 253 किलोमीटर्स आहे हे. भाई 253. 2 + 5 7 + 3 10 1. 1 ओलांडे. दादा रिफिल. स्पेसिफिकली अनिश आणि चिन्मय, थँक्यू. त्या हे दोघ जण आलेले. अनिश, चिन्मय तर पक्का होता. चिन्मय आणि सुदर्शन, चिन्मय आणि सुदर्शन हे दोघ जण आले बाहेर. यांनी सर्च केलं आणि हे शोधून काढलं रे भाई. आई शपथ यार. हाऊ टू एक्सप्लेन दिस फिलिंग टू अ व्हेजिटेरियन? हाऊ टू? मला तो रस्सा हे द्या ना, ग्रेव्ही. मी खूप वेडा आहे त्या गोष्टीसाठी. थँक्यू सो मच. रेडीमेड आणत नाही, आणतात आपल्या समोर. असं तो फील देतात. म्हणजे आई कशी आपल्याला प्रत्येक एक पदार्थ असे वाढते, असं नाही. घे कांदा इज मस्ट. असा. मी चांगलं मटण मुंबईत नाही खाल्लंय, नाही मिळत मुंबईत चांगलं मटण. हे बघा, हे मटण बघा, तुटलं यार, तुटलं. हे बघ. काय आलं? एमिरेट्स बिझनेस क्लास 250 किलोमीटर वर्थ. अजून ओरडू नाही शकत. आय डोंट नो हे कुठलं चिकन आहे, आपण विचारू. हे बोलाय नाहीये, हे प्रॉपर बोकड आहे. हायवेला जे तुम्ही खाता ना, हे बोलाय चिकन असतं. हे जे आहे ते प्रॉपर गावातनं बोकड कापून आणलेलं आहे. एवढंच म्हणेन की तो माणूस प्रत्येक वेळेस त्या सेम इमोशन्सने, सेम इंटेन्शनने आणि त्या सेम मोटिवेशनने प्रत्येक वेळी जेवण बनवत असणार आहे. की हा बेस ऍक्च्युली मुंबईवरून हा डायरेक्ट ऑइल बेस ठाण्यावरून आलाय. यात्रेचे जेवण असं हिते, हे जे हे हिते चिकनच्या एका घासामध्ये कळतं की भाई परफेक्टली कुक जिंकलं हे चिकन. आणि कुठलंच चिकन इझिली चावता येत नाही, हे चावता येतंय भाई. चिकन किती अलगद तुटतंय बघा. तुटलं. आणि हे देण्याच्या मागचं उद्देश आहे की तुम्ही असं सल्यूट. मला हॉटेलचं काय आवडतं माहितीये का? मालक येऊन कुस्करून जात नाही. मला ना मला खाता अख्खा प्रवास आठवतो. मी काहीच नाही खाल्लं माहिती तुला. सकाळ खाल्ल्यापासून मी फक्त लिक्विडवर आहे. अंडररेटेड थाळी इन साताऱ्यापासून किती आहे हे किलोमीटर सिटी पासून? 5-5.5 किलोमीटर. सातारा फक्त हायवे पुरतं मर्यादित नाहीये. नायदर द पेडा नॉर द मटन. स्वर्ग सातारा, त्या स्वर्गातलं हे स्वर्गात नेणारं जेवण. सत्य सत्य. लाईट गेल्यावर पण सत्य बोलतात. सी यू गाईज. मी संपलोय. नाही थँक्यू. इंद्रायणी भात आहे यार. जोपर्यंत तुम्ही इंद्रायणी राईस असं पाची बोट टाकून असं कुस्करून त्याला असं खात नाही, यू आर नॉट डुईंग जस्टिस. सो मागे तिकडे ते दिसतंय तुम्हाला, ते आहे जिथं आपण खाल्लं. तिथून मी चालत आलोय प्रॉपर इथे. ॲज प्रॉमिस्ड. खरंच ऍज प्रॉमिस्ड. हे बघा. कशाला उगाचच किंतु परंतु जळतळची गाणी नको ना आता. चुकली गणिते चुकू दे नव्याने
मांडू आता या नव्या शक्यता. वाटून घेऊ चुकाही भुकाही, रांधूही आपण तसे तेवढे. तेही बरोबर होते तसे, हेही कुठे चूक आहे तरी. उगारान धुंडून थकल्यावरी मग सापडे यातली कस्तुरी. तुला एक सांगू का भाई, तू अन्याय करतोयस. कोणावर? मटणावर. म्हणजे भाई कुठला माणूस मटण खाऊन प्रवास करतो? मी नाही, ते चुकीचं आहे. काय भाई करू? मटण खाल्ल्यावर माणसाने डायरेक्ट तळी द्यावी, डायरेक्ट घाटात जावं बाई, झोपून जावं, तर जाऊन कुठं ते मटण आपल्या इथे पचत. हो, पण मग सकाळी मिळेल ना बस. तू म्हणशील तेव्हा वाटलंस मी येईन सोडाय तुला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही असे अचानक भयानक प्लॅन करा, वर्थ असतात. आणि हां, सगळ्यात मेन मला असं वाटतं की तुम्ही ते ट्राय करा आणि आम्हाला टॅग करा. मला टॅग करा, अनिकेतला टॅग करा. इथे 17 झालं तर ह्याला टॅग करा. तर इन्स्टा ID मी टाकलेलं आहे, तर नक्की करा. आणि बाय बाय गाईज, culti.com.